तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये काल राडा झाला, त्याचे परिणाम आपण पाहिलेले आहेत आणि आता या संदर्भातले निर्देश एसपींना निलंबित करण्याचे दिलेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे। साताऱ्यामध्ये भाजपच्या भूमिकेनंतर आता शिवसेना ॲक्शन मोडवर आलेली आहे। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे। शिवसेना राष्ट्रवादी युतीला मात देत भाजपाचा अध्यक्ष झालेला आहे। या घडामोडींनंतर आता शिवसेना आमदारांची बैठक होणार असल्याचं समजतंय। शिंदेसेनेच्या आमदारांची आज बैठक आहे। शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेसेनेची बैठक होणार आहे। वैदेही काणेकर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। वैदेही, नक्कीच आपण बघतोय की अवघ्या काही वेळेतच शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे। यासाठी सगळेच आमदार त्या ठिकाणी जमलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की या बैठकीसाठी सर्व आमदार जमले आहेत, मात्र एकनाथ शिंदे नेमकं काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी 4 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं साताऱ्यामध्ये परिस्थिती उद्भवली होती, त्यामुळे नक्कीच शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी या संदर्भात नाराजी दर्शवलेली होती। महायुती संदर्भात नेमकी काय भूमिका आहे, स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे, असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या शिवसेनेच्या आमदारांचे प्रश्न आहेत। या सगळ्या गोष्टीवर चर्चा एकनाथ शिंदे यांच्याशी हे आमदार करणार असल्याची माहिती मिळते। जी धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय शिंदे सेनेच्या आमदारांची आज ही महत्त्वाची बैठक आहे।